एवढा मोठा गणपती, त्याला एवढासा उंदीर दिला. बाबा कसं काय झालं देवीदासजी काय माहित. कधी कधी 112 किलो वजनाचा माणूस लुणावून चालतो का नाही रोडने, आणि त्या लुणाचा काळा धूर पाहिल्यावर वाटतं अरे अरे याला उंदीरच भेटला रे बाबा. ते थकलं बिचार. गणेश जी इतने जल्दबाजी में देवता लोग कहाँ जा रहे. अहो ते ब्रह्मदेवाची कन्या अहिल्या त्याला माळ घालणार आहे, जो सर्वात आधी पृथ्वीची प्रदक्षिणा करून येणार आहे. निघाले तेव्हा दुपारचं स्नान आटोपून गौतम येत होते. कपिला गाय व्यायला झाली होती श्रीरामा. त्या गायीला वासराचं तोंड बाहेर आलं होतं. व्यायला झालेली कपिला गाय, आणि त्या गायीला गौतमाने ओल्या कपड्यांनी 5 प्रदक्षिणा घातल्या. गाय पृथ्वीचं रूप आहे. 5 पृथ्वी प्रदक्षिणा घातल्याचं पुण्य गौतमाला प्राप्त झालं. गौतम सत्यलोकात आले. ब्रह्मदेवाने आपली अहिल्या गौतमाला दिली. विधिवत लग्न सोहळा संपन्न झाला. टकले पाटील शेवटचं मंगलाष्टक चालू होतं. वाजंत्री बहुगल बलान करणे, कोरेयात सदा मंगलम शुभ मंगल. सावधान. तेव्हा पोहोचले हे 120 वाले. सर्वात जास्त राग आला इंद्राला. अरे काय ब्रह्मदेवा, असं वशिल्यानं द्यायचं होतं तर पेपरला कशाला जाहिरात दिली. पेपरला नाही हो, जाहिरात वगैरे काही नाही, वशिला नाही. मग हे म्हातारा आंघोळ करत होतं नदीत, आम्हाला ओव्हरटेक करून आलं नाही तर याला मुलगी दिली कशी. अहो त्यानं गायीला 5 प्रदक्षिणा घातल्या. गाय पृथ्वीचं रूप आहे, आणि 5 पृथ्वी प्रदक्षिणा केल्याचं पुण्य संपादन केलं गौतमाने, म्हणून माझी अहिल्या मी गौतमाला दिली. ठीक आहे. इंद्र म्हणतात मला एकदा तरी बाद आणील तिच्या पातिव्रत्याला. रामा असे काही दिवस गेले. एक दिवस मध्यरात्र होती. इंद्र झाला गौतम, अग्नीला केलं कोंबड आश्रमाच्या जवळ. रात्री 12ला इशारा केला परमेश्वर महाराज, कोंबडं आरवलं कोंबड. आणि पूर्वीचं घड्याळ म्हणजे कोंबड. पण परमेश्वरजी पूर्वीचे कोंबडे इमानदार होते. देवीदास भाऊ बरोबर पहाटेच ओरडायचे ते कोंबडे. आता कोंबड संकरित बियाणं झालं, त्याला पहाटेही नाही कळत ना दुपारी नाही. कोंबड्याच्या आरवण्यावर व्यवहार असायचे. कोंबड्यानं बाग दिली. पुढचं नाही आपल्याला सांगतो आवाज. नेमात जसं कोंबडा आरवलं, खऱ्या गौतमाला वाटलं वेळ स्नानाची झाली. गौतम स्नानाला गेले गंगेत. हा नकली गौतम इंद्र आत प्रवेश करता झाला. साक्षात गंगा बोलली गौतमाला, माघारी फिरा गौतमा, मी गंगा बोलते, मध्यरात्र स्नानाची वेळ नाही, फिरा माघारी. रामा स्नान न करता गौतम वापस आले. दरवाजावर थाप मारली. रात्री 12ला दारोगाड. आतली अहिल्या घाबरली. बाहेरून माझ्या पतीचा आवाज येतो, आतला कोण. गायीनं दार उघडलं. हा नकली गौतम पळून जाऊ लागला. तेव्हा खऱ्या गौतमानं लाल डोळे. ओळखलं इंद्रा, माझ्या माघारी आलास, 1000 भग पडतील तुला. घाबरला. उशाप द्या. जा धनुष्यभंगाचा आवाज ऐकशील, सहस्त्राक्ष नाव प्राप्त होईल तुला. काय अग्नी, कोंबडाहून मदत केली. तुझ्या ज्वाला काळ्या पडतील. हा गौतमाचा शाप अग्नीला आहे, ज्वाला काळा पडणे. उसाचं पाचट पेटवा, नाहीतर रॉकेलची चिमणी. वरचे टोक काळे असतात. अग्नी घामरला. उशाप द्या, जा सर्व भक्षक होशील. तोपर्यंत अहिल्या लटलट कापत होती. माझं कसं, यांना एवढा शाप माझं कसं. यांना इतक्यात तिच्याकडे पाहिलं तर ती लटलट कापत होती. डोकं बदलून घेत होती, रडत होती, हात जोडत होती. क्षमा करा स्वामी, एवढा गुन्हा माफ करा पतिदेव, एवढा अपराध पोटात घाला, एवढा गुन्हा माफ करा, एवढा अपराध पोटात घाला, एवढ्या वेळेला क्षमा करा. काय क्षमा करा. तुला करुणे पती कोण आहे.
दगडाच्या हृदयाची झालीस पाषाण होऊन पडसे. वृषाब्द्या महाराज त्रेतायुगात्म श्रीराम या रस्त्यानं येतील, त्यांच्या रजक कणानं तुझा उद्धार होईल. एवढी कथा विश्वमित्रजींनी सांगितली आणि विनंती केली, चरण कमल रज चाहती कृपा करो रघुवीर. जिकडनं वारा येत होता प्रभू तिकडे गेले, आपला पाय उंच धरला, प्रभूच्या पायाला चिकटलेले धुळीचे कण आणि जेव्हा शिळेवर येऊन आदळले आणि अहिल्याचा उद्धार झाला. एक भजन सर्वांना पाठ आहे, मी काही त्रास दिला नाही आज. रघुपती राघव राजाराम पतित पावन सीताराम. बरं मोजलं का तुम्ही? याच्यात 5 शब्द आहे, ते मोजले का? भजन तर पाठ आहे, 5 आहे का नाही शब्द? रघुपती 1, राघव 2, राजाराम 3, पतित पावन 4 आणि सीताराम 5. 5 शब्दाचं आहे आणि नुसते जुळवाजू नाही. याच्यात परमेश्वर महाराज ऐतिहासिक क्रम आलेला आहे. रघुपती पहिला शब्द आहे. रघुकुल में जन्म लिया भगवान ने तो हो गए रघुपति. कौशल्या मां बड़ी प्यार से राघव करके बुलाती तो राघव. जस्ट पुत्र को राजगद्दी मिलने वाली परंपरा रघुकुल में चली आ रही तो राजा राम. अहिल्या का उद्धार किया आणि पतित को पावन किया तो हो गए पतित पावन. और 1 घंटे के बाद बनने वाले हैं सीताराम. आता कळलं का भजन? रघुपती राघव राजाराम हो गए पतित पावन, होने वाले सीताराम. बस जमला आता. आता हात वर करा आई बहिणी सर्व, आभाष एका तालात. रघुपती राघव राजा एक टाळ्या पतित पावन सर्वांनी. रघुपती पतित. वा वा, भजन करो देवदासजी. रघुपती राघव राजा राम हातवर सर्वांनी दाबा. वा वा. रघुपती राघव. एवढे हात पेपरला दे भाऊ, उद्या पहिल्या पानावर. सीताराम सीताराम पतित पावन सीताराम. सीता पतित. वा वा, भजन करो. सीताराम सीताराम पतित पावन सीताराम. सीता पतित. रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम. नाटकर कुठं आहे तर दिसत नाही म्हणे. हे इकडे आहे ते काय ते पहा, महात्माजी नाटकर, काळा चष्मा दिसले का? बसा. ईश्वर अल्लाह हेरो नाम सबको सन्मति दे भगवान. ईश्वर अल्लाह सबको. ईश्वर अल्लाह हेरो नाम सबको सन्मति दे भगवान. ईश्वर रघुपति राघव राजा पतित पावन रघुपति. रघुपति राघव राजा
पतित पावन सीताराम। रघुपति शाबाश, वाह वाह। तन में राम मन में राम, जहाँ देखे वह राम ही राम। तन में मन में जहाँ देखे वह राम। तन में राम मन में राम, जहाँ देखे वह राम ही राम। तन में मन में जहाँ देखे रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम। रघुपति राघव, हातवर थोड़ा है, हाँ शाबाश, वाह वाह। आई बहिणींनो धन्यवाद। रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम। रघुपति आहा। तन में राम मन में राम, जहाँ देखे वह राम ही राम। तन में राम जहाँ देखे वह राम ही राम। ईश्वर अल्लाह तेरा नाम, सबको सन्मति दे भगवान। ईश्वर अल्लाह सबको सम्मति दे भगवान। रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम। रघुपति राघव अहिल्या उद्धार करून परमेश्वरजी प्रभू पुढे निघाले. गंगा माता लागली, गंगेमध्ये स्नान केलं. गंगा उत्पत्तीची कथा विश्वामित्रजींनी श्रीरामाला सांगितली. गाधी सुनु सब कथा सुनाई, जही प्रकार सुर सरी मही आई. तब प्रभु ऋषिन समेत नहाये, विविध दान मही देवन पाए. हर्ष चले मुनि रुंद सहाय, बेगी बिदे नगर निराया. मिथिला नगरीच्या हद्दीत प्रवेश झाला परमेश्वरजी. नगराच्या आधी राजा जनकाची आंबेराई लागली. बरं का नाना, पूर्वी मोठ्या मोठ्या आंबेराया होत्या. पूर्वी आंबेराया व्हायचं कारण कास्तकाराचं बैलावरचं प्रेम. आता बैलाला पाय किती याची कल्पना ज्याला नाही, ते आमच्या बैलाचे कायदे करतात दिल्लीला. जिजा ज्याला पाय माहित नाही बैलाला किती आहे, ते तिथं बसून म्हणतं बैल जंगली प्राणी आहे. लेका बैला तुला काय कळणार आहे रे, बैल कोणता प्राणी आहे, बैल कोणता प्राणी आहे याचा अनुभव घेण्यासाठी तुला मराठवाड्यात कास्तकाराच्या पोटी जन्म घ्यावा लागेल, मग बैलाची किंमत कळेल. अरे लेकराला खाऊ घालत नाही कास्तकार, तेवढा बैलाला जीव लावतो. त्याला काय माहिती आहे, बैलाचा 10वा घालणारी माणसं आहेत पुणे जिल्ह्यामध्ये. बैलाचा 10वा, त्यानं त्याच्या बापाचा 10वा घातला नाही, ते कायदा करतं. बैलाला जंगली प्राणी म्हणते ते. तो त्यातही घरच्या गाईचं खोंड. बरं का नाना, 20 वर्षे त्यानं नांगरट केली. एवढा जीव जडलेला असतो त्या कास्तकाराचा, आणि तो जर बैल मेला तर सन्मानानं त्याला बांधावर पुरायचा, बांधावर. आणि मृग नक्षत्राचा पाऊस झाला, गावरान जातीच्या आंब्याची कोय त्या खड्ड्यावर लावायची जिथे बैल पुरला. काळ काळ शार झाड उगवून येतं, त्याला 10 वर्षे खत घालायची गरज नाही. त्या खड्ड्यात बैल पुरलेला असल्यामुळे 10 वर्ष शेणखत आपोआप त्या झाडाला असते, आणि तो निरोगी आंबा. आणि तो उगवून आला की त्या आंब्याच्या झाडाला त्या बैलाचं नाव द्यायचं जो बैल 20 वर्षे राबला. अशा रीतीनं त्याचं स्मरण राहायचं. आंबेराया तयार व्हायच्या पूर्वी. एवढाले झाडं आंब्याचे इथे जुनी मंडई बसलेली आहे. एका आंब्याच्या झाडाच्या सावलीत
अख्ख्या गावाची गुरं बसायची, एवढाली झाडं. परमेश्वर महाराज तुमच्या गावाला आंब्याच्या एका झाडाला कैऱ्या आल्या, पुऱ्या गावाला सुकाळ. एकाच आंब्याच्या कैऱ्या पूर्ण गावाला सुकाळ व्हायचा. आता डोक्या एवढं झाड असते आंब्याचं, हापूस 10-12 कैऱ्यान मालक खुश. 12 कैऱ्यात. पूर्वीच्या आज्या आंबेराईचं गाणं म्हणायच्या. उद्देश नातवाला आज्याचं कर्तृत्व सांगण्यासाठी गाणं असायचं. ते आजोबा मेलेला, आजीचेही दात पडलेले बरं का संतोष, आणि नातू मांडीवर. बरोबर आहे, हो म्हणायचं. अरे ही संस्कृती होती. जात म्हणता म्हणता गेलं जात. नाही तर पूर्वी वृद्धाश्रम का नव्हते याचं उत्तर घराघरात जात होतं. जात. त्या जात्याच्या गाण्यावरच उपदेश लेकराला असायचा. त्याच्यात जुन्या माऊल्या बसल्या असेल ज्यांनी 5-5 किलो दळण केलं. पहाटे थंडीत गारठ्याचे दिवस जात्यावर दळायची आई, घामानं भिजायची गारठ्यात. म्हणून रामदेव बाबाचे शिबिर नव्हते तेव्हा, घरी शिबिर. नाना लेकरू मांडीवर. लेकरू रडलं का एकाच हातानं जातं ओढायची आई आणि डाव्या हातानं बाळाला थापटायची आणि गाणं म्हणताना त्याच्यातून उपदेश करायची. आता निजला माझ्या राजा, मोठा होशील, तुझं लग्न होईल, बायको सांगल तसं ऐकशील आणि या म्हातारीला हाकलून देशील. जात्याच्या गाण्यात. नको रे म्हणू पुता. बघा नाना, तो जरा लांब सोर असतो त्याचा. नको रे म्हणू पुता, मायेले येडी जाती, तुला रे जन्म द्याया, अस्तुरी कुठं होती. आणि ते ऐकायचं. मातेचे उपकार काय फेडसी येड्या जीवा, अरे मांडीचा चौरंग नेत्राचा केला दिवा. मरेपर्यंत विसरत नसायचे लेकर आईला. उपदेश जात्यावर असायचा. आपलं आंबेराईचं गाणं, आजीचे दात पडलेले. बघा नाना, मांडीवर नातू, पण आजीला कर्तृत्व सांगायचं ना आजोबाचं नातवाला. म्हणून डाव्या मांडीवर नातू घेऊन दात पडलेले आजी. आंब्याची आंबर आहे, ते दात पडले नाना. उच्चार बदलतो ना. बोलूया, आंबे आल्यावर जायचं. आंब्याची अंबराई, आल्या गेल्याले सावली, तुझ्या आज्यानं लावली. उद्देश एवढाच. मी का सांगतो, हे राजा जनकाची आंबेराई देखी अनुपैकंबराई. त्या आंबेराईमध्ये राम लक्ष्मण विश्वामित्र आले. कौशिक कहू मोर मनुमाना, यह रही रघुर्षी जाणा. आपण या आंबेराईतच थांबू रामा. म्हणून विश्वामित्राने आंबेराईमध्ये थांबण्याचा निर्णय घेतला. आंबेराईमध्ये विश्वामित्र आल्याचं जनक राजाला कळालं. जनक राजे स्वागताला आले. आंबेराईमध्येच विश्वामित्राचं दर्शन घेतलं आणि लक्ष गेलं तर लांब उभे राम लक्ष्मण. पहिल्या भेटीतच मुलं पसंत पडली. म्हणजे आपल्या भाषेत मुलं पाहायचा कार्यक्रम आंबेराईत झाला. काहीचा पानाच्या टपरी पुढे होतो, काहीचा बैल बाजारात होतो, काहीचा एसटी स्टँडवर. ते पिशव्या घेऊन उभा आहे का नाही स्टँडवर पोरग, हा तोच नवरदेव, तोच नवरदेव. पाहून ठेवा, बायोडाटा नंतर पाठवतो पण पाहून ठेवा. ते काळं बैल घेऊन उभा आहे का नाही मार्केटला, हा तो नवरदेव. ते गुटक्याची पुडी चावतं का नाही टपरी पुढे, हा तोच. हा जसा कार्यक्रम तसा मुलं पाहायचा कार्यक्रम आंबेराईत झाला. राजा जनकाने मुलं कुठं बघितले,
आंबेराय देख अनुपये कमराई. पहिल्या भेटीत मुलं पसंत पडली अशोकराव, पण थोडा संशय जनकाला आला, कारण पोशाख होता ऋषी कुमाराचा. जनक राजाला वाटलं हे जर राजाचे पोरं असतील तर जावाई करण्याच्या लायकीचे आहे, पण ऋषीचे असेल तर सोयरीक जमत नाही. म्हणून दबक्या आवाजात विचारलं. कोणाला? विश्वामित्राला. कहू नाथ सुंदर दो बालक, मुनिकुल तिलक की नृपकुल पालक. सहज बिराग रूपमन मोरा, थकित होई जी मी चंद चकोरा. चंद्राला चकोर बोलतय तसा नामरूपाला मिथ्या मानणारा मी राजा पागल झालो. ही दोन पोरं ऋषीचे पोरं आहेत का राजाचे? रघुकुल मणि दशरथ के जाए, राजा दशरथाचे पोरं आहे. आनंदाला पारावर नाही. जनकाला वाटलं बस जमली सोयरीक आता. मम हित लागी नरेश पठाय, वयावर जाऊ नको. हा सावळा राम आहे, त्यानं मारली ताटिका. सुभाऊचा नाश मारुचीला 400 कोस, यज्ञाचं रक्षण येताना अहिल्याचा उद्धार. हा धाकटा आहे ना.